हॅलो एव्हरीवन, मी संस्कृती. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मेहंदीसाठी लागणारे अगदी बेसिक नॉलेज सांगणार आहे. तसेच बेसिकपासून शिकवण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे तुम्हीसुद्धा घरी बसून कोणताही क्लास न लावता मेहंदी काढायला शिकू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आज आपण खूप सिंपल बट इम्पॉर्टंट एलिमेंट्स बघणार आहोत. पहिले आपण बघणार आहोत लाईन्स कशा काढायच्या. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी लाईन्स काढत आहे. फक्त अंगठ्याचा हलकासा प्रेशर आपल्याला कोनवर द्यायचा आहे. ह्याला आपण थिन लाईनसुद्धा बोलू शकतो. नंतर त्याच लाईन्सचा वापर करून आपल्याला थिक लाईन काढायची आहे. मेहंदीची फिनिशिंग चांगली येण्यासाठी आपल्याला लाईन्स नीट येणं खूप इम्पॉर्टंट आहे. थिन लाईन्स काढून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये डार्क फिल करायचं आहे. 2 लाईन मिळून आपल्याला एक डार्क लाईन बनवायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी हळूवारपणे आपल्याला कोणतीही घाई न करता लाईन कंप्लीट करायची आहे. एकदाच प्रेस करून आपल्याला हात पुढे पुढे सरकवायचा आहे, म्हणजे तुमची थिन लाईन कंप्लीट होईल. असेच आपले खूप सारे व्हिडिओ येणार आहेत, तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. नंतर इथे आपण परत एकदा 4 लाईन्स काढून घेतलेल्या आहेत आणि वरची लाईन आपल्याला डार्क फिल करायची आहे. डार्क फिल झाल्यानंतर त्याखाली आपल्याला 2 थिन लाईन घ्यायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला स्कॅलप ड्रॉ करायचे आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी स्कॅलप ड्रॉ करत आहे. अगदी सावकाश आपल्याला स्कॅलप ड्रॉ करायचे आहेत आणि स्कॅलपची साईज अगदी छोटी ठेवायची आहे, जेणेकरून आपली मेहंदी एकदम सुंदर व नाजूक दिसेल. पुन्हा एकदा दाखवते. अगदी सरळ रेषेमध्ये आपल्याला स्कॅलप ड्रॉ करायचे आहेत. कोणताही स्कॅलप आपल्याला वर खाली ड्रॉ करायचा नाही आहे. जर तुमचा वर खाली ड्रॉ होत असेल तर तुम्ही अजून एक ट्रिक वापरू शकता. त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा एक लाईन घ्यायची आहे आणि त्याखाली एकदम हलकीशी आपल्याला रेफरन्स लाईन घ्यायची आहे. लाईन घेतल्यानंतर आपण स्कॅलप अशा प्रकारे ड्रॉ करू शकता, जेणेकरून कुठलाही स्कॅलप आपला वर खाली होणार नाही. बघा, तुम्ही पाहू शकता की आपण एका लाईनमध्ये आणि किती सुंदर असे स्कॅलप ड्रॉ केलेले आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत डॉट्स काढताना आपल्याला अगदी एका प्रेसिंगमध्ये आपल्याला डॉट कंप्लीट करायचा आहे. बघू शकता तुम्ही. असेच तुम्हाला मोठ्या आकारापासून लहान आकारापर्यंत ट्राय करायचे आहेत. आत्तापर्यंत आपण कव्हर केलेलं आहे लाईन्स, थिक लाईन्स, स्कॅलप आणि डॉट्स. आता आपण पुढे बघणार आहोत चकली किंवा स्पायरलसुद्धा त्याला म्हटलं जातं. गोल सर्कल काढून आपल्याला आतमध्ये टर्न करायचं आहे. अजून एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. पाहू शकता मी कशा प्रकारे करत आहे. त्या प्रकारे तुम्ही करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवत आहे. तसेच तुम्हालाही ड्रॉ करायचं आहे. नंतर चकली काढून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये डॉटसुद्धा देऊ शकतो, जेणेकरून आपली चकली दिसायला खूप सुंदर दिसते. पाहू शकता डॉटसुद्धा आपण आत्ताच बघितलेले आहेत, त्या प्रकारे आपल्याला डॉट द्यायचा आहे. त्यानंतर आपण चकली काढून त्यामध्ये डॉट देऊन साईडला स्कॅलप काढू शकतो, जे की आपण आत्ताच बघितलेले आहेत. अशा प्रकारे आपण स्कॅलप काढून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला डायरेक्ट गोल आकारात स्कॅलप काढायला जमत नसतील तर तुम्ही मगाशी दाखवल्याप्रमाणे ह्याही डिझाईनला तुम्ही एक रेफरन्स लाईन घेऊ शकता. आधी चकली काढायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मध्ये डॉट द्यायचा आहे. नंतर अशा प्रकारे तुम्हाला प्लसचं चिन्ह काढून घ्यायचं आहे. त्यानुसार तुम्हाला
स्कॅल्प काढायला इझी पडेल. बघू शकता मी कशा प्रकारे काढून दाखवत आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे लीव्स. लीव्ससुद्धा आपल्याला अगदी सोप्या प्रकारे काढायचे आहेत. लीफ काढताना आपल्याला प्रेसिंगवर खूप जास्त लक्ष द्यायचं आहे. आधी आपल्याला लाईट प्रेसिंग करून मग डार्क प्रेस करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं काढत आहे. त्याप्रमाणे तुम्हीही ट्राय करा, तुम्हालाही नक्की जमेल. आधी लाईट प्रेसिंग करून तुम्हाला मध्ये डार्क प्रेसिंग करून खालच्या साईडला खेचायचं आहे. ठीक आहे, परत एकदा दाखवते. लाईट प्रेसिंग करून मध्ये डॉट द्यायचा आहे आणि खालच्या साईडला पुन्हा एकदा लाईट प्रेसिंग करायची आहे. लीफ काढताना आपल्याला प्रेसिंगवर खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. तुम्हीही दाखवल्याप्रमाणे ट्राय करा, तुम्हालाही नक्की जमेल. आता आपण लीफचीच एक वेल काढून बघूया. त्यासाठी आपण एक लाईन्स ड्रॉ करणार आहोत. लाईन्स ड्रॉ करून झाल्यावर आपल्याला वरच्या दिशेला लीव्स काढायचे आहेत. जसे मी तुम्हाला आता दाखवले त्याच वेने तुम्हाला वरच्या दिशेला लीव्स काढायचे आहेत. लीव्स आपल्याला एकदम लांब नाही काढायचेत आणि एकदम जवळसुद्धा नाही काढायचेत. जवळ काढल्यामुळे तुमचे ते मिक्स होऊन खराब होऊन जाईल. व्यवस्थित अंतर घेऊन आपल्याला लीफ कंप्लीट करायचे आहेत. नंतर त्याच प्रकारे आपल्याला खालच्या दिशेला सुद्धा लीव्स काढून घ्यायचे आहेत. वरच्या लीव्सच्या बरोबरीनेच आपल्याला खालचे लीव्ससुद्धा सेम तसेच काढायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला इथे काढून दाखवते आहे, जेणेकरून आपली वेल कंप्लीट होईल. तुम्ही बघू शकता आपली वेल किती सुंदर आणि रेखीव दिसत आहे. त्यानंतर आपल्याला ड्रॉप्स बघायचे आहेत, ड्रॉप शेप. त्यासाठी तुम्हाला डॉट्स येणं खूप जास्त गरजेचं आहे. आधी आपल्याला डॉट काढून खालच्या दिशेला खेचायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं काढलंय. अशा प्रकारे तुम्ही अरेंज करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवत आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. नंतर आपण बघणार आहोत झिगझॅग लाईन, ज्यामध्ये आपल्याला एकदम बारीक डब्ल्यू सारखा आकार काढायचा आहे, ज्याने आपली झिगझॅग लाईन कंप्लीट होणार आहे. अशा प्रकारे तुम्हीही काढू शकता. अगदी सोप्या पद्धतीने झिगझॅग लाईन आपली कंप्लीट होते. नंतर आपण बघणार आहोत वेव्ज लाईन. वेव्ज लाईनची सुद्धा तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे तुमच्या हाताला सुद्धा एकदम चांगलं वळण येईल. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी वेव्ज लाईन ड्रॉ केलेली आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक जरूर करा. वेव्ज लाईन झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा डॉट्सचाच वापर करून हार्ट शेप बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला 2 डॉट्स एकत्र करायचे आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपला हार्ट शेप कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करायची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड्सलासुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा फायदा होईल. असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्की घेऊन येईन. फक्त तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्तापुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.